नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानामध्ये आपण सध्या भारतीय राज्यघटना हा विषय डिस्कस करत आहोत। पण गेल्या काही दिवसापासून जी विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट येत होती की भारतीय अर्थव्यवस्था हा सब्जेक्ट सुरू करण्यात यावा, तसेच हा विषय प्रचंड टफ जातो। या विषयाचा अभ्यास कसा करावा समजत नाही, कितीही अभ्यास केला तरी फारसं लक्षात राहत नाही किंवा अभ्यास करूनही परीक्षेच्या वेळेस फारसे मार्क्स मिळत नाहीत। अशा अशा बऱ्याचशा कमेंट किंवा मेसेज मला आलेले आहेत। काही विद्यार्थ्यांनी फोन करून त्यांच्या समस्या माझ्यासमोर मांडलेल्या आहेत। त्यासाठी आपण आजपासून हा एक नवीन विषय आपल्या ह्या अभियानामध्ये सुरू करत आहोत की ज्या विषयाचं नाव आहे भारतीय अर्थव्यवस्था। मित्रांनो, डेफिनेटली हा विषय टफ आहेच आणि हा विषय टफ का जातो याचे पण काही बेसिक कारण आहेत। बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात। आपण हे जे अभियान राबवलेलं आहे की ज्या अभियानाच्या माध्यमातून इथे राज्यसेवा आणि PSI STI ASO ह्या दोन परीक्षा आपण जास्तीत जास्त फोकस करत आहोत। मग ह्या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी काही बेसिक चुका करतात, म्हणजे फोकस स्टडी फारसा त्यांचा नसतो। त्यामुळे एक्झाम मध्ये फारसे मार्क्स मिळवणं हे जड जाते। मग आता भारतीय अर्थव्यवस्था हा विषय डिस्कस करत असताना आपल्याला कोणत्या खबरदारी घ्यावी लागेल, तर त्यामध्ये बेसिकली 4-5 मुद्दे आहेत की त्या 4-5 मुद्द्यांच्या आधारे आपण जर अभ्यास केला किंवा तशा प्रकारचा जर आपला फोकस स्टडी असला तर डेफिनेटली आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील। जसे की फर्स्ट त्यामध्ये आहे की आपण आधी सिलेबस पाहायला पाहिजे। मग एक्झाम राज्यसेवेची असो अथवा PSI STI ASO ची असो, एक्झाम कोणतीही असू द्या। आता राज्यसेवा आणि PSI STI ASO दोनही एक्झाम मध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन एक्झाम्स याच्यामध्ये होत असतात। मग आपण पूर्व परीक्षेचा पण सिलेबस पाहायला पाहिजे आणि मुख्य परीक्षेचाही सिलेबस पाहायला पाहिजे। सिलेबस हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे। हा झाला पहिला मुद्दा। आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, तर अर्थशास्त्राचा सिलेबस पाहतच नाही। अर्थशास्त्राचा सिलेबस न पाहता जे काही मार्केटमध्ये पुस्तकं काही फेमस आहेत तर ते पुस्तक आपण घेतो आणि त्या पुस्तकामध्ये जसे टॉपिक दिलेले आहेत तसे आपण टॉपिक वारंवार वाचण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पुस्तकालाच सिलेबस समजतो। पण असं होत नाही। पुस्तक हे सिलेबस मानता येणार नाही। तर आपल्याला काय करावं लागेल की आयोगाने जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे प्री आणि मेन्स मध्ये, तो सिलेबस आपल्याला आधी पाहावा लागेल। कारण की जर आपल्याला सिलेबस माहित झाला तर आपल्याला डायरेक्शन माहित होईल आणि मग जर डायरेक्शन माहित झालं तर त्या डायरेक्शनच्या दृष्टीने आपण त्या विषयाचा अभ्यास करू शकेल। त्यामुळे पहिला पॉइंट आहे की आपला अभ्यासक्रम आपण पाहायला पाहिजे। सेकंड की जो काही आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे तो अभ्यासक्रम एक्झाम मध्ये कसा उतरतो किंवा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याला म्हणू आपण या सिलेबसचं अनालिसिस। की सिलेबस तर आयोगाने दिलेला आहे। आता बऱ्याच वेळा याच्यामध्ये प्रॅक्टिकली आहे, बऱ्याच वेळा काय होते की असे काही पॉइंट्स आहेत की जे सिलेबस मध्ये दिलेले आहेत परंतु फारसे प्रश्न त्याच्यावरती येत नाहीत। असंही होते की असे काही पॉइंट आहेत की जे पॉइंट इथे सिलेबस मध्ये सांगितलेले नाहीत परंतु प्रश्न मात्र तिथे विचारले गेलेले आहेत। मग असे कोणकोणते पॉइंट आहेत, असे कोणते टॉपिक आहेत ते आपल्याला माहित करणं खूप आवश्यक आहे। आणि जर आपण ते माहित करून घेतले नाही तर मग त्या टॉपिकचा आपण फारसा अभ्यास करत नाही आणि मग परीक्षेला आपण समोर गेल्यानंतर त्या टॉपिकवर आलेले प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकत नाही। त्यामुळे फर्स्ट सिलेबस, त्यानंतर परीक्षेत तो सिलेबस कशा प्रकारे उतरला त्याचं अनालिसिस, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की हे सर्व अनालिसिस झाल्यानंतर आपण स्वतः त्या सिलेबसची आणि त्या टॉपिकची एक लिस्ट तयार केली पाहिजे। आणि जी काही आपली लिस्ट तयार होईल त्या लिस्टचा मग आपण टॉपिक वाईज अभ्यास, स्वतःचा जो काही अभ्यास असेल तो अभ्यास आपण तिथे सुरू केला पाहिजे। प्रत्येक टॉपिकचा मग तो टॉपिक डिस्कस करत असताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना अगदी प्रायमरी लेवलवरती जे बुक्स आहेत, म्हणजे जसं की आपण म्हणू 8वी 9वी 10वी पासूनचे जे बुक्स आहेत त्या बुक्स पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत आणि त्यानंतर काही रेफरन्स बुक, तर तशी पुस्तकं वापरून आपण ते सर्व टॉपिक क्लिअर केले पाहिजे। टॉपिक कोणते, तर सिलेबस आणि अनालिसिस केल्यानंतर जे काही आपले टॉपिक निघतील तर अशा टॉपिकचा आपण तो अभ्यास केला पाहिजे। त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे, तर एकदा का आपला अभ्यास झाला किंवा असं आपल्याला वाटलं की बऱ्यापैकी आपण आता अभ्यास केलेला आहे आणि जेव्हा तशा प्रकारचा आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होईल तेव्हा आपण एक चौथा आपला पिलर इथे उभा केला पाहिजे। तो म्हणजे कोणता, तर त्याला आपण म्हणू क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणे। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्लस आपण असं म्हणू की ज्या ज्या क्लासेसचे, प्रायव्हेट क्लासेसचे क्वेश्चन पेपर असतील तर जितके जास्त क्वेश्चन पेपर आपल्याला सॉल्व्ह करता येतील, सब्जेक्ट वाईज केले तरी हरकत नाही,
तर असे अर्थशास्त्र ह्या विषयावर जे काही आपल्याला प्रश्न प्राप्त होतील तर ते प्रश्न आपण जास्तीत जास्त सॉल्व्ह केले पाहिजे. आणि शेवटचा एक पिलर आहे याच्यामध्ये, पाचवा मुद्दा, तो म्हणजे रिव्हिजन. जर आपण विषयाचं रिव्हिजन केलं नाही, आपल्याला जर कळालं असं जर आपल्याला कळालं की आपले प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व्ह होत आहेत, मग आता जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह होत आहेत म्हणून आपला अभ्यास संपलाय का? तर अजिबात नाही. आपल्याला त्या विषयाचं कायमच रिव्हिजन करावं लागेल. एक रिव्हिजनचा आपला टाइम टेबल क्लिअर असला पाहिजे. जर हे 5 मुद्दे आपण जर व्यवस्थितपणे फोकस केला, सिलेबसचं अनालिसिस, त्यानंतर टॉपिक वाईज डिस्कशन किंवा अभ्यास, त्यानंतर त्याचं प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणे आणि मग त्याचं रिव्हिजन. जर हे 5 मुद्दे जर आपण जर व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने जर पाहिलेत आणि तसं जर आपण त्या अभ्यासामध्ये जर सातत्य ठेवलं तर डेफिनेटली आपल्याला ह्या विषयामध्ये फार टफ असं काही जाणार नाही आणि जितके मार्क्स आपल्याला मिळवणं अपेक्षित आहे तितके मार्क्स आपण सहज मिळवू शकतो. जनरली राज्यसेवेमध्ये पूर्व परीक्षेत अर्थशास्त्रावरती 10 ते 15 प्रश्नांच्या दरम्यान आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता मागे 2019ला जो पेपर झाला पूर्व परीक्षेचा राज्यसेवा, त्याच्यामध्ये 15 प्रश्न अर्थशास्त्रावरती विचारलेले आहेत. तसंच PSI STI ASUचा जर आपण विचार केला तर तिथे सुद्धा 12 ते 15च्या दरम्यान प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर हे जरा थोडक्यात किती प्रश्न विचारले जातील हे म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये ते. आता आपण हे जे 5 मुद्दे म्हटलेले आहे आणि या अभियानामध्ये जे काही आपण अर्थशास्त्र हा विषय डिस्कस करत आहोत त्यामध्ये अगदी आपण हे 5ही मुद्दे टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. त्यामध्ये आजचं जे लेक्चर आहे अर्थशास्त्राचं, ज्याला आपण एक इंट्रोडक्शन लेक्चर म्हणू, तर या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आज आपण स्टार्ट करू. जसं की हा फर्स्ट मुद्दा आहे सिलेबस. आपण आधी बघूया की एक्झॅक्टली सिलेबस काय आहे राज्यसेवा आणि PSI STI ASU दोन्ही एक्झाममध्ये. आता PSI STI आणि राज्यसेवा ह्या दोन्ही ज्या एक्झाम्स आहेत याच्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 वेगळ्या परीक्षा असतात. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघू की पूर्व परीक्षेला नेमका कोणता सिलेबस दिलेला आहे, फक्त अर्थशास्त्राशी संबंधित. म्हणजे जेवढेही विषय आहेत ते आपण इथे पाहणार नाही, पण जो काही अर्थशास्त्र आहे त्या केवळ अर्थशास्त्रामध्ये कोणते सिलेबस हा दिलेला आहे तर ते आपण डिस्कस करूया. आधी बघू आपण पूर्व परीक्षा. त्यामध्ये पाहू की जी राज्यसेवा आहे तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये अर्थशास्त्र ह्या विषयासंदर्भात कोणकोणते म्हणजे मुद्दे किंवा सिलेबस दिलेला आहे. तर त्यामध्ये असं सांगितलं राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये विषयाचं टायटल त्यांनी दिलं की अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास, अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास असं टायटल आहे. आणि त्या टायटल अंतर्गत 5 मुद्दे एक सिलेबस म्हणून आपल्याला दिलेले आहेत राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये. ते 5 मुद्दे म्हणजे कोणते? ते एक शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सेकंड गरिबी, पॉवर्टी. त्यानंतर समावेश, इन्क्लुजन. त्यानंतर जनसांख्यिकी. त्यानंतर सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, आपण त्याला म्हणू सामाजिक क्षेत्रातील पुढाकार. तर अशा प्रकारचे हे जे 5 पॉईंट आहेत तर हे 5 पॉईंट आपल्याला इथे दिलेले आहेत. मग आपण क्लिअर असलं पाहिजे कायमच राज्यसेवेचा अभ्यास करत असताना की कोणता सिलेबस हा प्रिलिम्सला दिलेला आहे. मित्रांनो, हा एक प्रिलिम्सला दिलेला जस्ट एक सिलेबस आहे, बरोबर आहे, पण याचं अनालिसिसच करावं लागेल. तुम्हाला एक्झाम मध्ये पाहावं लागेल की पूर्व परीक्षेत खरोखर प्रश्न कशा प्रकारचे विचारले गेलेले आहेत ते एक्झॅक्टली पाहावं लागेल. कारण की जे टॉपिक याच्यामध्ये दिले नाही, समजा आता याच्यामध्ये नियोजनासंदर्भात कोणत्याही प्रकारचा टॉपिक नाही पण नियोजनावरती प्रश्न येतात. आता इथे बँकिंग संदर्भात काहीच सांगितलेलं नाही पण बँकिंग वरती प्रश्न येतात. मग इथे हाच मुद्दा आहे की फक्त सिलेबस पाहून चालत नाही, तर त्या सिलेबसचा अनालिसिस म्हणजे थोडक्यात एक्झाम मध्ये या सिलेबसवर कोणकोणते प्रश्न आणि कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत ते पाहणं खूप गरजेचं असते. त्यामुळे केवळ हे 5 टॉपिक डिस्कस करून इथे थांबता येणार नाही. तर ह्या 5 टॉपिकच्या व्यतिरिक्तही असे काही टॉपिक बनतात की त्यावरती प्रश्न विचारले जातात. ते आपण पुढे पाहूया. हा सगळा राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा सिलेबस. त्यानंतर आपण बघूया PSI STI ASU यांचा जो पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तो. आता याच्यामध्ये 2 टायटल दिलेले आहेत. फर्स्ट टायटल दिलेले आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि सेकंड टायटल दिलेलं आहे शासकीय अर्थव्यवस्था. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये PSI STI ASUच्या पूर्व परीक्षेमध्ये 5-6 टॉपिक दिलेले आहेत भारतीय अर्थव्यवस्था या टायटल खाली. त्यामध्ये असं म्हटलं राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, मुद्रा आणि राजकोषीय धोरण, असे काही 5-7 मुद्दे आहेत की जे मुद्दे भारतीय अर्थव्यवस्था या टायटल खाली आपल्याला दिलेले आहेत PSI STI ASU यांच्या पूर्व परीक्षेमध्ये. त्यानंतर सेकंड टायटल जो आहे इथे त्यामध्ये असं म्हटलं शासकीय अर्थव्यवस्था. आता शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणते मुद्दे दिलेले आहेत त्यामध्ये म्हटलं अर्थसंकल्प, जो काही दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो तो अर्थसंकल्प, लेखा आणि लेखा परीक्षण,
असे 3 पॉईंट दिलेले आहे शासकीय अर्थव्यवस्था यावरती. तर हा झाला PSIST ASOचा पूर्व परीक्षेचा सिलेबस. तर मित्रांनो, हा जो काही PSIST आहे आणि राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो जस्ट एक सिलेबस म्हणून आपण पाहिलेला आहे. आपण थोडक्यात बघूयात, काही प्रश्न पाहूयात. आता इथे राज्यसेवा 2019 ला जे काही प्रश्न विचारलेले आहेत पूर्व परीक्षेला, एक 2-3 प्रश्न फक्त मी वाचतो. अगदी काळजीपूर्वक ते प्रश्न बघा आणि जो काही आपण आता सिलेबस डिस्कस केलेला आहे तो सिलेबस बघा. मग आपल्याला लक्षात येईल की एक्झॅक्टली सिलेबस कसा असतो आणि परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे येतात. आजचं लेक्चर हे फक्त आपलं एक अनालिसिस म्हणून आपण हे लेक्चर पाहत आहोत, की इंट्रोडक्शन, आणि मग उद्याच्या लेक्चर पासून आपण टॉपिक वाईज डिस्कशन करायला इथे सुरुवात करणार आहोत. जसं की याच्यामध्ये 2019 ला एक प्रश्न विचारला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये. त्यामध्ये असं म्हटलं, इसवी सन 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले. आता त्याच्याखाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, ते ऑप्शन तुम्ही म्हणजे पाहून घ्या. त्याच्यामध्ये जे तिसरं जे ऑप्शन आहे प्राध्यापक विल्यम नॉर्थस आणि प्राध्यापक पॉल रोमन, हे जे हा जो ऑप्शन आहे ते आहे त्याचं उत्तर. आता जनरली जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर हा जो प्रश्न विचारलेला आहे, हा प्रश्न विचारला शाश्वत विकासाशी रिलेटेड, की शाश्वत विकासाशी रिलेटेड कुणीतरी काहीतरी लिखाण केलेलं आहे आणि त्या लिखाणाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला 2018 ला, आणि लगेच 2019 ला आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारला. आता खरं जर पाहायला गेलं तर इथे शाश्वत विकास हा राज्यसेवेच्या सिलेबस मधला एक टॉपिक आहे. मग शाश्वत विकास हा जो टॉपिक आहे एक कन्सेप्च्युअल म्हणून आपण पाठांतर करायचा की त्याचं करंट अपडेट पाहायचं, हा मुद्दा इथे ह्या प्रश्नातून तुम्हाला क्लिअर होताना दिसेल. म्हणजे काय होईल की पुस्तकामध्ये काही वेळेस आपल्याला शाश्वत विकास म्हणजे काय, शाश्वत विकासामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, ह्या सर्व बाबी क्लिअर केल्या जातील, परंतु त्याच्यामध्ये नोबेल पारितोषिकासंदर्भात मात्र काहीच नसेल. मग हा जो शाश्वत विकास हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिक संदर्भात करंट मध्ये काय चालू आहे तेही आपल्याला तिथे पाहणं आवश्यक आहे. म्हणजे आपण जर ह्याचं जर आता अनालिसिस केलं नाही आणि शाश्वत विकास हे जर फक्त पुस्तकातूनच आपण जर वाचत राहिलो आणि तिथे जर आपल्याला मग असं काही माहित नसेल की या टॉपिकवरती करंट अपडेट प्रश्न आपल्याला विचारले जातात, तर मग काय होईल, आपण नोबेल पारितोषिक हा सब्जेक्ट थोडासा बाजूला ठेवेल आणि फक्त ते पुस्तकातून पाठांतर करेल. मग अशा वेळेस अशा टाईपचे प्रश्न हे सॉल्व्ह करणं प्रचंड कठीण जाते. पुढचा एक प्रश्न आपण पाहू. त्या प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की घाऊक किंमत निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो. त्यामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत आणि घाऊक किंमत निर्देशांक, ठीक आहे, म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्सशी रिलेटेड आपल्याला इथे प्रश्न जे विचारलेला आहे. थोडक्यात हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आहे महागाई. मग इथे जर आपण राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये जर पाहिलं तर महागाई हा तर चॅप्टर नाहीच आहे, बरोबर आहे, पण प्रश्न तर मात्र विचारला गेलेला आहे. आणि महागाई हा चॅप्टर हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. मग महागाई हा चॅप्टर जर इथे दिलेला नसेल पण प्रश्न जर त्याच्यावरती येत असतील तर मग आता काय करायचं. मग ज्या विद्यार्थ्यांनी केवळ सिलेबस पाहून त्या सिलेबसनुसार जर अभ्यास केला असेल आणि त्याचं जर अनालिसिस केलं नसेल आणि स्वतःचे टॉपिक जर सेपरेट तयार केले नसतील तर मग मात्र इथे पुन्हा अडचण येण्याची शक्यता आहे. कारण की तो विद्यार्थी महागाईचं चॅप्टर वाचणार नाही आणि प्रश्न जर महागाईवर आला तर मग इथे पुन्हा एकदा तो प्रश्न सॉल्व्ह करणं हे जड जाईल. म्हणजे माझा सांगण्याचा हेतू हा आहे मित्रांनो की आपण सिलेबस तर डेफिनेटली पाहायला पाहिजेतच, परंतु या सिलेबस व्यतिरिक्त असे काही पॉइंट आहेत, असे काही टॉपिक आहेत की त्याही टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. मग एक्झामची तयारी करत असताना आपल्याला त्या पण टॉपिकची तयारी करूनच आपल्याला तिथे प्रेझेंट व्हावं लागेल. हा दुसरा एक क्वेश्चन आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आणखी तिसरा प्रश्न आपण त्यामध्ये पाहू. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्र संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे ठरवण्यात आली. त्यानुसार पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ठरवण्यात आलेले नव्हते. एक्झॅक्टली म्हणजे पुन्हा एकदा शाश्वत विकास, म्हणजे हा जो शाश्वत विकासाचा टॉपिक आपल्याला सिलेबस म्हणून आहे त्याच्यावरतीच प्रश्न विचारला, परंतु हा सुद्धा प्रश्न असा आहे की जो करंट अपडेट कधीतरी घडलेला आहे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे फक्त एक सिलेबस डेड मटेरियल म्हणून फक्त त्याच्या संकल्पना वाचून आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकचा समावेश होतो आणि त्या संकल्पना फक्त पाठ करून चालणार नाही. तर ह्या ज्या काही टॉपिक आहेत त्या टॉपिकचं करंट अपडेट आपण पाहणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणखी एक थोडक्यात आपण प्रश्न डिस्कस करू. त्यामध्ये असं म्हटलं
योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. म्हणजे 2011 ह्या कालखंडामध्ये म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की हा जो टॉपिक आपल्याला विचारलेला आहे किंवा हा जो प्रश्न विचारलेला आहे तो नियोजनावर आधारित आहे. आणि नियोजन हा मुद्दा पुन्हा एकदा इथे फारसा आपल्याला स्पष्टपणे टॉपिक दिलेला नाही. म्हणजे सिलेबस हा ओघमपणाने आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये सब पॉइंट्स कोणकोणते येतात किंवा ऍक्च्युअल मध्ये कोणत्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करावा लागेल हे तुम्हाला फक्त आणि फक्त एक्झाम मध्ये आलेल्या प्रश्नाचा अनालिसिस करूनच ते टॉपिक आपल्याला प्राप्त होतील. तर मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना हे हा जो काही सिलेबस दिलेला आहे आयोगाने, तर या सिलेबसचा पूर्णपणे विचार करून आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचा अनालिसिस करून स्वतःचे पॉईंट्स तयार करू आणि त्याचाच आपण इथं म्हणजे टॉपिक वाईज डिस्कशन करणार आहोत. आता हे झालं थोडक्यात पूर्व परीक्षा संदर्भात. थोडक्यात आपण मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो पण सिलेबस इथे पाहूयात. तो सिलेबस तुम्हाला स्क्रीनवरती दिला जाईल. अपेक्षा आहे ते स्क्रीनवरती जो सिलेबस तुम्हाला मिळेल त्याचे स्क्रीनशॉट काढा किंवा त्याचा जो काही सिलेबस आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये अगदी स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून घ्या. त्यामध्ये आपण पाहू की राज्यसेवा आणि PSI ASO दोन्हीच्याही मुख्य परीक्षेमध्ये अर्थशास्त्र या विषयाचा सिलेबस कशा प्रकारे दिलेला आहे तो पाहू आपण. त्यामध्ये आधी बघू आपण राज्यसेवा. राज्यसेवेमध्ये जर आपण पाहिलं तर राज्यसेवेमध्ये GSचे 4 विषय होतात, ठीक आहे, किंवा आपण म्हणून 4 पेपर होतात. ते जे 4 पेपर आहेत त्याच्यामधला जो GS4 आहे, GS4 मध्ये अर्थशास्त्र हा विषय देण्यात आलेला आहे. आणि GS4 जो आहे तिथे आपण म्हणजे पाहू शकतो की प्रत्येक GS मध्ये राज्यसेवेच्या GS पेपरमध्ये 150 प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. 2 तासाचा वेळ असतो आणि हा जो GS4 आहे त्याच्यामध्ये अर्थशास्त्र हा विषय आहे आणि अर्थशास्त्र ह्या विषयामध्ये साधारणतः 100 प्रश्न किंवा कधी कधी त्याहीपेक्षा जास्त प्रश्न आपल्याला तिथे विचारले जातात. त्यामुळे हा विषय आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपण थोडक्यात बघूया की कोणकोणता सिलेबस आहे. तो सिलेबस तुम्ही पूर्णपणे वाचायचा. मी फक्त तुम्हाला काही मेन टॉपिक त्यामध्ये सांगेल. त्यामध्ये पाहू आपण की जो फर्स्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे की मुख्य परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याचं 2 भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं. त्याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे त्या पार्टला आपण म्हणतो अर्थव्यवस्था व नियोजन. आता अर्थव्यवस्था व नियोजन या टॉपिकमध्ये जवळजवळ 9 सब टॉपिक दिलेले आहेत. त्यामध्ये जसे की भारतीय अर्थव्यवस्था, सेकंड नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, त्यानंतर उद्योग गरजा, त्यानंतर सहकार, नेक्स्ट आर्थिक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ, गरिबीचे निर्देशांकन व अंदाज, गरिबीचे निर्देशांकन व अंदाज, रोजगार निर्धारणाचे घटक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. असे 7 टॉपिक दिलेले आहे पार्ट फर्स्ट मध्ये. आणि पार्ट सेकंड मध्ये त्या पार्ट सेकंडला आपण म्हणतो विकास व कृषी यांचे अर्थशास्त्र. याच्यामध्ये सुद्धा 7 टॉपिक दिलेले आहेत सब टॉपिक. त्यामध्ये फर्स्ट समष्टी अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था, थर्ड वाढ विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, 4 भारतीय कृषी व्यवस्था ग्रामीण विकास व सहकार, 5th कृषी, त्यानंतर 6th अन्न व पोषण आहार, त्यानंतर 7th भारतीय उद्योग व पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र. हा झाला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस. आता आपण बघूया PSI ASO. PSI ASO ची जी मुख्य परीक्षा आहे तर त्या मुख्य परीक्षेमध्ये आपण पाहू शकतो की 2 पेपर होत असतात. जो पहिला पेपर आहे पहिला पेपर 100 मार्क्सचा आणि दुसरा पेपर 100 मार्क्सचा. जो पहिला पेपर आहे त्या पहिल्या पेपरमध्ये मराठी, इंग्रजी आणि GK असे 3 टॉपिक विचारले जातात. आणि जो सेकंड पेपर आहे त्याला आपण म्हणतो GS. मग PSI ASO चा जो सेकंड पेपर आहे GS चा, तर या सेकंड पेपरमध्ये फक्त STI ला अर्थशास्त्र या विषयावरती प्रश्न विचारले जातात. PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये GS मध्ये किंवा ASOच्या मुख्य परीक्षेमध्ये GS मध्ये अर्थशास्त्र या विषयावरती प्रश्न विचारले जात नाहीत. इथे फक्त STI ला मुख्य परीक्षेला अर्थशास्त्र हा विषय आहे. तर आपण बघूया STIचा अर्थशास्त्र हा जो एक सिलेबस आहे तर एक्झॅक्टली तो कोणता सिलेबस आहे. त्या सिलेबसमध्ये असे 5-7 मुद्दे दिलेले आहेत, मुख्य मुद्दे, ठीक आहे. ते सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. त्यामध्ये 5वा जो पॉइंट दिलेला आहे त्यामध्ये असं म्हटलं नियोजन.
की देशाचं जे काही नियोजन केलं जाते ते नियोजन आणि त्या संदर्भात काही पॉईंट्स तिथे आहेत ते तुम्ही नोट डाऊन केले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास. त्यानंतर 7वा पॉईंट आर्थिक सुधारणा व कायदे. त्यानंतर 8वा पॉईंट आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ. त्यानंतर 9वा पॉईंट आहे सार्वजनिक वित्त व्यवस्था. ठीक आहे, सार्वजनिक वित्त व्यवस्था. असे काही पॉईंट्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत STIच्या मुख्य परीक्षेमध्ये. आपण पॉईंट 5 ते 9 असे पाहिलेले आहेत STIच्या मुख्य परीक्षेमध्ये. म्हणजे 5 ते 9 असे पॉईंट का पाहिले, तर जो सिलेबस दिलेला आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट जसे की मग पहिला पॉईंट आहे इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असे पहिले पॉईंट आहेत आणि त्यानंतर 5वा पॉईंट तिथून अर्थशास्त्र सुरू होते STIचं मुख्य परीक्षेचं. आणि STIच्या मुख्य परीक्षेमध्ये साधारणतः 45 पेक्षा जास्त प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे अर्थशास्त्र हा विषय हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पण मित्रांनो, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला कोणताही विषय असो त्यामध्ये मुख्यतः अर्थशास्त्र याचा सिलेबस, त्यानंतर त्याचा ॲनालिसिस आणि त्यानंतर बाकीचे जे मुद्दे आहेत जसे की मग टॉपिक वाईज डिस्कशन, ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आणि रिव्हिजन. आता याच्यामध्ये आपण सिलेबस पाहिलेला आहे. ॲनालिसिसच्या बाबतीत मी तुम्हाला थोडक्यात बोललेलो आहे, पण याच्यापेक्षा जास्त ॲनालिसिस तुम्हाला स्वतःहून करायचं आहे. जसे की आपण पाहिलं आताच की जे टॉपिक सिलेबसमध्ये दिलेले आहेत सर्वच्या सर्व प्रश्न त्यावरच येतील असं नाही. आणि जेव्हा त्या टॉपिकवरती प्रश्न येतील तेव्हा एक डेड मटेरियल म्हणून पुस्तकामध्ये जे फॅक्च्युअल आहे तेच विचारलं जाईल असं नाही. तर जेव्हा काही वेळेस ते जे टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड जेव्हा करंटमध्ये काही घडत असते तेव्हा ते जे काही करंटमध्ये घडलं त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात किंवा एखादा इव्हेंट करंटमध्ये घडली म्हणून त्याचं बेसिकही विचारलं जाऊ शकते. असं बरंच काही त्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल. तर आजपासून आपण भारतीय अर्थव्यवस्था हा टॉपिक डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, माझ्या स्वतःचं जे ॲनालिसिस आहे त्या ॲनालिसिसनुसार PSI STI ASO आणि राज्यसेवा ह्या दोन्ही परीक्षांमध्ये आपल्याला उपयुक्त ठरतील असे काही कॉमन पॉईंट मी काढलेले आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती ते पॉईंट दिसतील आणि उद्यापासून आपण ह्या स्क्रीनवर दिसणारे जे पॉईंट आहेत तर ते पॉईंट आपण अगदी टॉपिक टू टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला थोडक्यात अर्थशास्त्राचं जे इंट्रोडक्शन आहे हे समजलं असेल आणि तुम्हाला स्वतःची काय जबाबदारी आहे आणि स्वतः आपल्याला काय करावं लागेल या संदर्भातही तुम्हाला काही अंडरस्टँडिंग हे मिळालं असेलच. आणि जर हे तुम्हाला समजलं असेल तर आपले हे व्हिडिओज तुम्हाला नियमित मिळवण्यासाठी आणि अकॅडमी सोबत कंटिन्यू तुम्हाला या अभियानाचं एक सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी जे सबस्क्रिप्शन आहे तर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नियमित याचं नोटिफिकेशन प्राप्त होत जाईल. आणि जर काही चुका होत असतील माझ्याकडून तर मानव म्हणून साहजिक आहे, काही वेळेस चूक होते, तेवढी चूक पदरात घेत जा. त्याबद्दल मी खूप म्हणजे नियमितच दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्या काही एक्झाम्स आता असतील तर त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे डिस्कशन कामात यावं असाच एक आपला उद्देश आहे आणि तसाच आपला प्रयत्न राहणार आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.